आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। तुम्ही दिसायला चांगले आणि सुसभ्य बालक दिसता, मग आमच्या यज्ञाचा घोडा तुम्ही का पकडलात? तुमच्या मोठ्या भावाच्या सांगण्यावरून। म्हणजे त्यांनी घोड्याच्या मस्तकावर लिहिलंय ना की ह्याला पकडा आणि आमच्या सैन्यासोबत लढायला तयार व्हा। म्हणून मग आम्ही त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी हा घोडा पकडला आहे, त्यांच्या लहान भावाशी लढण्यासाठी नाही। तुम्ही जा आणि त्यांना आमचा निरोप द्या की आम्ही त्यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे। मला असं समजलं की एकच बालक आहे, तुम्ही तर दोन आहात। चिंता नका करू, तुमच्याशी एकच लढेल। आपण हे सांगण्याची कृपा करा की काय आपण अयोध्या नरेश महाराज राम आहात का? नाही। नाही तर मग या तुमच्या रथावर सूर्य पताका लावून का फिरताय? लोकांना फसवायला? नाही, ही सूर्य पताका माझ्या रथावर अशासाठी आहे कारण मी महाराज रामांचा लहान भाऊ शत्रुघ्न आहे। कुशदादा, हे लहान भाऊ आहेत, यांना माझ्या ताब्यात दे। तुम्ही दिसायला चांगले आणि सुसभ्य बालक दिसता, मग आमच्या यज्ञाचा घोडा तुम्ही का पकडलात? तुमच्या मोठ्या भावाच्या सांगण्यावरून। म्हणजे त्यांनी घोड्याच्या मस्तकावर लिहिलंय ना की ह्याला पकडा आणि आमच्या सैन्यासोबत लढायला तयार व्हा। म्हणून मग आम्ही त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी हा घोडा पकडला आहे, त्यांच्या लहान भावाशी लढण्यासाठी नाही। तुम्ही जा आणि त्यांना आमचा निरोप द्या की आम्ही त्यांच्या युद्धाचं आव्हान स्वीकारलं आहे। आणि मग आता या रणभूमीमध्ये हे पहा, असं लहान मुलांचं बोलणं योग्य नाही। हा यज्ञाचा घोडा आहे, त्याला सोडून द्या। तुमचं हे वय पाहून मला दया येते, मी तुमच्या बाकी अपराधांना क्षमा करेन। अहो महाराजांचे लहान भाऊ, कृपा करून तुम्ही इतका औदार्य दाखवू नका, कारण आम्ही या घोड्याला तर सोडणार नाही। इथून याला केवळ महाराज रामच घेऊन जाऊ शकतील आणि तेही आम्हाला हरवून किंवा हे आव्हान परत घेऊ।